आपल्याला बऱ्याच दिवसातून समोर येणारा आणि कानावर पडणारा प्रश्न म्हणजेच मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार का? मनोज जरांगे पाटील उभं राहतील का? मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार का? तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी हे लढवलेली सभा गरजवंत मराठ्यांचा सभा आणि गरजवंत मराठ्यांची ही लोकसभा आता जी चालू आहे आणि त्यांना मिळणारा तो पाठिंबा आणि ती अफाट लोकांची गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद हे बघून तुम्हाला काय वाटतं? जिथं सभा असेल तिथं लाखोंच्या गर्दीनं येणारी लोक, गावोगाव मिळून येणारी लोक आता मनोज जरांगे पाटलांना म्हणू लागलीत की मनोज जरांगे पाटील तुम्ही उभं राहावा, तुम्हाला आमचा फुल पाठिंबा आहे. पण मनोज जरांगे पाटलांचं नेमकं मत काय आहे? मनोज जरांगे पाटील उभं राहतील की निवडणूक लढवतील की राजकारणात येतील? एका साईडला आपण बघतो की मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी निवडणूक लढवणार नाही, मी राजकारणात येणार नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही. आणि जरी मराठा बांधवांनी जरी ढकललं तर मी हिमालयात जाऊन बसेन, पण आरक्षणाच्या मधून राजकारणात जाणार नाही, राजकारण निवडणार नाही. तर मराठ्यांच्या गरजवंत लढ्याला हा मिळाला मराठा लोकांचा समाजाचा प्रतिसाद आणि ह्या मराठा लोकांचा जो पाठिंबा आहे तो बघून तुम्हाला काय वाटतं? तर एका साईडला आपण बघतो की जी राजकारणातली लोक असतात, नेते मंडळी, ते दुटप्पी भूमिका घेतात की सत्तेत नसताना वेगळं बोलतात आणि सत्तेत आल्यानंतर वेगळं करून दाखवतात. तर मनोज जरांगे पाटील असं करतील तुम्हाला वाटतंय का? तर मनोज जरांगे पाटलांविषयी तुम्हाला काय वाटतंय की त्यांनी सत्तेत येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं की मराठा समाजाच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहून मराठा समाजाचाच लढा असाच चालू ठेवावा कायम? आणि आपण काही दिवसापासून बघतोय की हा गरजवंत मराठ्यांचा लढा त्यांनी इतक्या म्हणजे कठोर पालन करून हा गरजवंत मराठ्यांचा लढा इतका निर्माण केला आणि चालू ठेवला आणि कसलीही तक्रार कशाचंही काही त्याला गालबोट न लागता हा इतक्या दिवस गरजवंत मराठ्यांचा लढा हा इतके दिवस चालू ठेवला. याच्यातून तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील राजकारणात पुढे येतील का उभं राहतील? किंवा मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा बरेच जण म्हणतात की मनोज जरांगे पाटील 100% राजकारणात येणार आणि उभा राहणार मुख्यमंत्री पदासाठी. तर तुम्हाला काय वाटतंय ते पण मला कमेंट करून कळवा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.